समृद्धी दुपारी शाळेतून घरी आली तेव्हा तिला दिसले की तिची नणंद आणि सासू दोघी बसून बोलत होत्या. समृद्धीला पाहताच दोघीही गप्प झाल्या आणि तिच्याकडे एकटक पाहू लागल्या. त्यांच्या नजरेने अस्वस्थ वाटून समृद्धी तिच्या खोलीत निघून गेली. तिने पटकन साडी बदलली आणि हलका कॉटनचा सलवार सूट घातला. हात तोंड धुवून स्कार्फ घेऊन ती हॉलमध्ये आली तेव्हा सासू म्हणू लागली, बघ सुनबाई, तुझी नणंद माहेरच्या घरी आली आहे म्हणून तू आज बटाटा कोबी आणि कांद्याचे पकोडे बनव. समृद्धी खूप थकली होती तरीही ती सासूच्या सांगण्यावरून लगेच स्वयंपाकघरात गेली. ती पकोडे बनवण्यासाठी कोबी आणि कांदा कापत असतानाच अचानक तिची नणंद किचनमध्ये आली आणि फ्रीजमधून थंड कोल्ड्रिंक्सची बॉटल काढून ग्लासात ओतत म्हणाली, वहिनी, पकोड्यासोबत ताटात कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणीसुद्धा तयार करा. समृद्धीच्या पाठीत खूप दुखत होते म्हणून ती हळू म्हणाली, दीदी प्लीज तुम्ही चटणी बनवा ना, आज मी खूप थकले आहे आणि माझी पाठसुद्धा खूप दुखत आहे. तेव्हा तिची नणंद रागाने म्हणाली, हे बघ वहिनी, बाहेर कामाला जातेस आणि माझ्या आईला थंड जेवण खायला घालतेस. आता तुला चटणी दळता येत नाही का? चटणी बनवायला काय मेहनत करावी लागते. असं म्हणत ती कोल्ड्रिंक्सचा ग्लास घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडली. मग समृद्धीच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. जरी ती तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करायची पण तिनेही तिची सर्व कर्तव्ये पार पाडली होती. आता जर तू सकाळी नाश्ता करून तिच्यासाठी डाळ भाजी तयार केली आणि तू निघून गेली आणि दुपारी परतल्यावर गरम भात खायला दिला तर मग थंड पदार्थ खाण्याचा मुद्दा कुठून येतो. कारण कसेही करून ती डाळ भाजी गरम करायची. वर तिची नणंदही रोज यायची. त्याच शहरात राहण्याचा ती फायदा घेत होती. त्यामुळे समृद्धीला दुपारी एक ना एक पदार्थ ज्यादा करून ठेवावा लागायचा. आज ती पकोडे बनवत होती. 2 दिवसांपूर्वी त्यांनी शाही पनीर बनवले होते. तसंच तिची नणंद जेव्हा पण यायची तेव्हा एक ना एक जास्तीचा पदार्थ नेहमीच असायचा. तरीही तिची सासू आणि नणंद तिच्यावर खुश नव्हत्या. उलट नेहमी तिला तिच्या कामाबद्दल त्या टोमणे मारत होत्या. घराबाहेर पडलो तर पाठीमागे किती काम आटोपते हे तिने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न समृद्धीने केला. कारण तिला वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं हे चांगलंच माहीत होतं. पण ज्याला असंतुष्ट राहायचं असतं तो आपल्या कामात दोष शोधण्यासाठी हजारो निमित्ते शोधतो. तिची नणंद नेहमी तिच्या आईला त्यांच्या सुनेला नोकरी सोडून घरी बसून त्यांची सेवा करायला लावत असे. त्यावेळी समृद्धीच्या सासू अलकाजीही आपल्या मुलीशी बोलल्या होत्या. समृद्धीचे सासरे 1-2दा नोकरी सोडण्याबद्दल शांत स्वरात तिच्याशी बोलले. पण समृद्धी नोकरी करून तिचे स्वप्न पूर्ण करत होती. शिवाय घर खर्चातही तिने तितकाच हातभार लावला होता. आता तिने नोकरी सोडली असती तर सगळा भार तिचे पती आलोकवरती पडला असता आणि त्याला खूप त्रास झाला असता. तिला ते सर्व बघायचे नव्हते म्हणूनच सर्व काही सहन करून ती स्वतः काम करत होती. तरीही तिची सासू आणि नणंद दोघी मिळून तिच्यासाठी विविध आव्हाने निर्माण करत असे. कधी सासू संपूर्ण कपाट बाहेर फेकून द्यायची आणि म्हणायची त्यांनी आपल्या सुनेला अलमारी दुरुस्त करायला सांगितली तर ती इतके घाणेरडे कपडे गोळा करून त्या अलमारीमध्ये ठेवत आहे. ते सर्व कपडे त्यांनी समृद्धीला वॉशरूममध्ये ठेवायला सांगितले. आता शाळेतून परतल्यावर समृद्धी खूप थकली होती. तरीही तिला घरची खूप कामं करायची होती. असेच हळूहळू दिवस निघून जात होते. एके दिवशी अलकाजी घरी एकट्या होत्या. आज त्यांची मुलगी त्यांच्याकडे आली नाही. त्या तिचीच वाट पाहत होत्या. त्यानंतर त्यांच्या छातीत हलकेसे दुखू लागले. त्या घाबरल्या. त्यांनी ताबडतोब त्यांचा मुलगा आलोक याला फोन केला पण त्यांचा फोन बंद लागत होता. साधारणपणे मीटिंगला असताना तो फोन बंद करायचा. तिची वेदना हळूहळू वाढत होती. मग त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला. सगळं काही ऐकून त्यांच्या मुलीने आईला टोमणे मारले आणि म्हणाली, बघ आई, मी तुला आधीच सांगितले होते, तू तुझ्या सुनेला घरातून जॉबसाठी बाहेर जाऊ देऊ नको. वहिनी घरी राहिली असती तर तुला एवढा त्रास झाला नसता. आई तुझ्या छातीत दुखत असेल तर मला नाही तर तुझ्या नोकरदार सुनेला फोन कर. मी आत्ता सिनेमा हॉलमध्ये सिनेमा पाहत आहे. अलकाजी काही क्षण स्तब्धच राहिल्या. मग वेदना सहन करत त्यांनी ताबडतोब त्यांची सून समृद्धीला बोलवण्याचा विचार केला. तेव्हाच समृद्धीचा फोन आला. तेव्हा तिची सासू घाबरलेल्या आवाजात म्हणाली, सुनबाई, माझ्या छातीत खूप दुखत आहे. आलोकचा कॉल लागत नाही. प्लीज तू लवकर घरी ये. समृद्धीने घाईघाईने शाळेतून सुट्टी घेतली आणि घरी पळाली.
तिने वाटेतच रुग्णवाहिका बोलवली. ती घरी पोहोचताच रुग्णवाहिकाही घरी आली होती. तिने ताबडतोब तिच्या सासूला घेऊन हॉस्पिटल गाठले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. थोडा उशीर झाला तर त्यांचा जीव गेला असता. डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. समृद्धीही आलोकला फोन करण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रत्यक्षात फोन लागत नव्हता. कदाचित तो मीटिंगला असेल म्हणून त्याने फोन बंद केला होता. त्याची मीटिंग आटोपताच तो समृद्धीशी बोलला. समृद्धीने त्याला दवाखान्यात यायला सांगितले. तेव्हा संध्याकाळी समृद्धीची नणंद पण हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. आता समृद्धीच्या सासूची प्रकृती धोक्याबाहेर होती. अगोदर समृद्धीची नणंद तिच्या आईला भेटायला गेली. तिथे पोहोचताच ती कुरकुर करू लागली. हे बघ आई, मी तुला आधीच सांगितलं होतं की तू तुझ्या सुनेला नोकरीचं स्वातंत्र्य देऊ नकोस. अशा वेळी तिने घरीच राहावं, त्यामुळे ती तुझी चांगली काळजी घेऊ शकते. पण माझ्याकडे माझ्या कामासाठी वेळच नाही. समृद्धी शांतपणे तिथेच उभी होती. तेव्हा समृद्धीच्या नंदेने तिच्या भावाला फटकारले आणि म्हणाली, वहिनी, आता तू तुझी नोकरी सोड आणि तुझ्या सासूआईची काळजी घे. अशा वेळी तुझ्या सासूआई तुझ्यासाठी पहिले कर्तव्य आहेत. तू त्यांची साथ सोडू शकत नाहीस. पुन्हा पुन्हा नोकरी करण्याचा हट्ट करू नकोस. हे सर्व ऐकून समृद्धीला धक्का बसला. कारण तिची नणंद रोज आईच्या घरी यायची आणि तासनतास तिच्याबद्दल गप्पा मारायची. त्यावेळी तिला कळलेच नाही ती या घरातून निघून गेली आहे. तिचं घर आणि तिच्या घरचे लोक सांभाळणे तिचे कर्तव्य आहे. वर त्या दुष्कृत्यांमध्ये तिला जेव्हा भूक लागत होती तेव्हा फक्त समृद्धीला ती चहा नाश्त्याची विनंती करत होती. आज तिला गप्प बसता आलं नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि नंदेला उत्तर देत म्हणाली, दीदी, आईची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे, हे मी मानते. पण तुमचेही आईबद्दल काही कर्तव्य आहे ना. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरी तासनतास येतात, माझ्याबद्दल वाईट बोलू शकतात, तर तुम्ही तुमच्या आईला मदत करण्यासाठी काही तास का नाही घालू शकत. तेव्हा तिची नणंद रागाने ओरडली, वहिनी, तुमचे मन हरवले का. भाऊ, तू काहीतरी बोलायला हवं. पण तेवढ्यात समृद्धीची सासू अलकाजी क्षीण आवाजात बोलल्या, मुली, आता तू गप्प बस. माझी सून बरोबर आहे. खरं तर तूच रोज तासनतास माझ्या सुनेबद्दल तिच्या पाठीमागे वाईट बोलण्यात वेळ घालवतेस. संध्याकाळी तुझ्या घरची कामे सोडून माझ्या सुनेबद्दल गप्पा मारायला तू बसतेस. आजपर्यंत मी तुझ्या बोलण्यावरून माझ्या सुनेलाही चुकीचे समजत होते, पण आज तुझे हे बोथट उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले. तू अशा कठीण वेळी चित्रपट पाहण्याचा विचार केला होता आणि इथे मी जीवनमरणाशी लढत होते. काही हरकत नाही. या निमित्ताने मला समजले आहे की माझी खरोखर कोणाला तरी काळजी आहे. मी एकदा हाक मारली तेव्हा माझी सून तिचे सर्व काम सोडून माझ्याकडे धावत आली. तिच्या तत्परतेमुळेच आज माझा जीव वाचला आहे. आणि अशा वेळीही तू तुझ्या वहिनीचे दुष्कृत्य दाखवण्यात मग्न आहेस. असो, ती काम करणार नाही तर आम्ही विकत घेतलेल्या घराचे कर्ज कोण फेडणार. तुम्ही आम्हाला पैसे द्याल का. सर्व काही माहीत असूनही मला माझ्या सुनेच्या कामासाठी चिडचिड होत राहिली. पण आजच्या काळात नवरा बायको दोघांनी मिळून काम करायला हवं, हे आज मला समजलं आहे. कदाचित तुला माहीत नसेल, पण मी पाहिलं की माझ्या सुनेने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर लगेचच क्रेडिट कार्ड काढले आणि हॉस्पिटलचे बिल भरले. तिने काम केलं नसतं तर आज ती एवढी सक्षम असती का. हे बोलता बोलता समृद्धीच्या सासूचे डोळे भरून आले आणि त्या पश्चातापाच्या नजरेने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या. तेवढ्यात तिची सून धावत आली आणि त्यांच्या कपाळाला हात लावत ती म्हणाली, मम्मी, प्लीज, आत्ता तुम्ही जास्त काही बोलू नका. तुम्ही आराम करा. काही लोकांना समजत नाही की त्यांनी पेशंटसमोर असं बोलायचं नसतं. ती पण रागाने खूप काही बोलली. मग ती तिच्या नंदेकडे बघत म्हणाली, दीदी, प्लीज, आईला आराम करू द्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतरही बोलू शकता. पण असो, आता काही बोलायचे आणि ऐकायची वेळ नाही. आईनेही आपल्या मुलीला सडेतोड उत्तर दिले आणि तिला समजावले की आता तिने त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात ढवळाढवळ करणे फार काळ टिकणार नाही. आणि अलकाजीही आपल्या सुनेचे आजारपण ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. म्हणूनच समृद्धीच्या नंदेला तिथून निसटलेलंच बरं वाटलं. आताही ती तिच्या आईवडिलांच्या घरी यायची. पण आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही. आता आई आणि मुलीचा तो ग्रुप नव्हता. तासनतास त्या गप्पा मारत होत्या. आपल्या सुनेबद्दल आता वाईट बोलत नाहीत.
आता तिची नणंद फक्त चहा आणि नाश्ता किंवा सण एवढ्यापुरतंच मर्यादित येत होती, कारण अलकाजींनाही त्यांच्या मुलीचे वास्तव समजले होते, जे फक्त मुलगीच जाणते तिचा हक्क कसा गाजवायचा. पण कर्तव्य बजावताना ती माघार घेते. प्रथम अलकाजींना वाटले की ती आपले सर्व दागिने आपल्या मुलीला देतील, पण एके दिवशी त्यांनी त्यांच्या सुनेला बोलावून सर्व दागिने तिला दिले आणि त्या म्हणाल्या, सुनबाई, या दागिन्यांवर फक्त तुझाच हक्क आहे. हे ऐकून समृद्धीला धक्का बसला. ती म्हणाली, मम्मी, नंदेचा पण या दागिन्यावर हक्क आहे ना? मग तिच्या सासूबाई तिच्या कपाळाला हात लावत म्हणाल्या, नाही सुनबाई, या दागिन्यांवर फक्त तुझाच हक्क आहे. जेव्हा मला सर्वात जास्त मदतीची गरज होती तेव्हा तूच माझी सेवा केलीस. माझी मुलगी तर चित्रपट पाहण्यात व्यस्त होती, म्हणून तिला तिच्या आयुष्याचा आनंद घेऊ दे. मी तिच्याकडून काही अपेक्षाही करणार नाही आणि मी तिला काही देणार पण नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या सुनेला मिठी मारली. समृद्धीच्या डोळ्यात अश्रूचे 2 थेंब आले आणि ती विचार करू लागली की हे दागिने तिच्या सासूआईचा आशीर्वाद आहे. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज त्यांनी मला हे दागिने दिले आहेत. त्या दागिन्यांचा तिने तिच्या मनापासून स्वीकार केला आहे. दागिने येतील आणि जातील, पण आज तिला तिच्या सासू सासऱ्यांचे अमूल्य प्रेम मिळाले आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कृपया कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.